आणलीस तरी कुठे? अगं आई नको नको बोलली, मला जायचंय ना माझ्या फ्रेंडला भेटायला. बोलू नको काय बोलू नको. अगं तिन्ही संजेची वेळ झाली आणि तू घराच्या बाहेर चाललीस. मुलीच्या तरी 7च्या घरात असलं पाहिजे. हा तुझा असुशिक्षितपणा आहे ना आई, तो जरा बाजूला ठेव आणि बाहेरची दुनिया बघ काय चाललंय. आता बाहेरचं तू मला शिकवणार? त्या सर्पदलच्या पोरीचं मग काय झालं ते? त्या सर्पोत्तरांच्या मुलीचं आहे ना, तू नको सांगूस मला. वा, एवढी मोठी झालीस, आता माझं पण ऐकणार नाहीस? तुझंच तर ऐकत आली आतापर्यंत मी. जास्त उलट नाही शिकलेस. तुझंच तर ऐकत आली आतापर्यंत मी. 12वी नंतर शिक्षण पण करू दिलं नाहीस. दादाला शिकू दिलंस, त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ दिलीस. का? त्याला आवड होती, त्याची इच्छा होती. माझ्या इच्छेचं काय? प्रत्येक गोष्टीत मुलीलाच का समजून घ्यावं लागतं? का? अगं तो मुलगा आहे, त्याने शिकलंच पाहिजे. मोठेपणी तोच आमचा आधार आणि तोच आमची काठी बनणार आहे, कळलं का? का? मुलगी आई बाबांची काठी नाही बनू शकत का? ती नाही सांभाळू शकत तिच्या आई बाबांना? अगं मुलगी किती झाली ना तरी परक्याचं धन असतं. तिचं एकदाची लग्न पेटून दिलं ना की आई वडिलांच्या डोक्याचा भार कमी झाला म्हणायचं. एवढी जर जड झाली ना तर मारून टाका ना मला. कशाला ठेवलीये मला? हे असं तुझं उलट बोलणं आहे ना. माझा पोरबा एवढा मोठा झालाय पण कधी उलट नाही बोलला. माझं म्हणशील तर मी कोण ग? सावत्र. आणि तसंही त्याने खूपच दिवे लावले. ग तुझं तर राहू दे आणि नुसता दिवा नको म्हणूस. वंशाचा दिवा म्हणून वंशाचा. बरोबर ग, तो वंशाचा दिवा आणि मी कधी माझं मन भरून कौतुक नाही. नेहमी आपलं तुझा मुलगा. कधी प्रेमाने 2 शब्द बोललीस नाही. माझी आई असती तर तिनं असं कधीच केलं नसतं. काय ना तुझं कौतुक करायचंय आणि एवढं मोठं केलं हे ऐकण्यासाठी का? तेच सांगते ना तुला मी. माझी आई असती तर तिनं असं मला कधीच रडू दिलं नसतं. जन्मला त्यापेक्षा कमी नसते का मी तुला? हा? जपतेस ग, खूप जपतेस. नशिबानं आई दिली पण माऊली नाही दिली. आई काय ना बाहेर जायचं अजिबात. काय काम का तुला एवढं बाहेर? आणि घरातली कामं कोण करणार? अजिबात विश्वास नाही राहिला मला तुझ्यावर. कधी जाऊन दिलंस तर तू आज जाऊन देणार आहेस? कधी जाऊन दिलंस तर तू आज जाऊन देणार आहेस? कधी जाऊन दिलंस तू मला बाहेर? वंशाचा दिवा. मी पण तुला तेच म्हणते आई. अंधार पडत चाललाय पण पडती विझवू देऊ नकोस ग. पडती विझवू देऊ नकोस. सावत्र. आई म्हणजे माया, आई म्हणजे मित्र, आई म्हणजे आधार, आई म्हणजे सर्वस्व असे आपण म्हणतो, पण काही वेळा हे वाक्य चुकीचे ठरते.
सेक्शन 323 नुसार एखाद्या आईने आपल्या मुलीला मारले किंवा तिचा मानसिक छळ केला तर तिला कारावासाची शिक्षा होऊ शकते. बघा महाराणी कशी पेपर वाचत बसलीये. अगं घरातली कामं कोण तुझा बाप करणार का? बाबांना का मध्ये आणता तुम्ही? प्रत्येक वेळेस माझ्या बाबांना मध्ये आणायलाच पाहिजे का? बघ तुझ्या बायकोची जीभ कशी चरा चरा चालतीये ते. माझ्या आईवर बोलतेस? आपण सांगितलं होतं माझ्या मुलीला हे तर ते तर, माझी मुलगी इतकी गुणी. येऊ दे तुझ्या बापाला, सांगते मुलीचे गुण. लग्न झालं 2 लाख रुपये नाही त्याचा बाप, ते अजून दिले नाहीत. माझ्या बाबांची जेवढी ऐपत होती ना तेवढी दिलेत त्यांनी तुम्हाला. मला जागे वाटत असतं ना हिचा बाप पैसे देणार नाही तर मी लग्न नसतं केलं. फसवलं हिच्या बाप्पानी. माझ्या बाबांनी नाही फसवलं तुम्हाला, तुम्हीच फसवलंय मला आणि माझ्या बाबांना. अगं तुला लग्न करून आणलीये ना याचा आम्हालाच पश्चाताप झालाय. अगं सटवे, तुला का आम्ही फुकट पोचायचं का? फुकट पोसायची म्हणजे? लग्न करून आणले तुम्ही मला या घरात आणि तुमची जबाबदारी येते. तू बोलून शिकलीस. मात झाली तुझी नाटकं. उचल आत्ताच्या आता माहेरी जायचं आणि बाबांकडून पैसे घेऊन यायचेस. पैसे घेऊन आलीस नाही ना तर तंगड धुवून टाकेल. चल लिख चल. माझ्या बाबांची नाही होत एवढी ऐपत. प्लीज समजून घ्या ना तुम्ही. समजून घ्या काय समजून घ्या. आजपर्यंत तुला समजूनच घेत आलोय. नाहीये माझ्या बाबांची ऐपत, नाही ऐपत. मी नाही आणणार पैसे. तुम्हाला जे करायचं ते करा. बरोबर कोण बोलते हिच्या तर आता. मी नाही सोडणार तुम्हाला. मी तुमची पोलीस कंप्लेंट करेन. काय पोलीस कंप्लेंट करणार? हुंडाबळी हा शब्द जरी 2 अक्षरी असला तरी हुंडाबळीमुळे 2 कुटुंब उद्ध्वस्त होतात. हुंडाबळी ही एक समाजाला लागलेली कीड आहे. मच्छरदाणी लावा आणि हिवताप टाळा, एवढ्या सहजासहजी हुंडाबळी बंद होणार नाही. त्यासाठी आपल्याला कठोर आणि गंभीर पावले उचलायलाच हवी. इंडियन पॅनल कोड नुसार इसवी सन 1860 मध्ये 304B हा सेक्शन ठरवण्यात आला. त्यानुसार एखाद्याने जर हुंडाबळी घेतला तर त्याला जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि जर त्याला कोणी मदत केली तर तोही त्या शिक्षेस पात्र ठरतो.
खूपच पळते का? काय रे, काय विचार आहे? मॅरेथॉन मध्ये उतरायला पाहिजे. मी कंप्लेंट करेन ना तुमची. साईड लावा आधी सांगते. सोड. चालेल कुठे इतकी पळतेस कशाला? ए सोड. ए सोड. काय रे मुलींची चढ काढतो का? घरात काय आहे ना वाटत नाही. वर्षापूर्वी ज्या राजानं स्त्रियांना समाजात आदराची आणि सन्मानाची वागणूक दिली, त्या स्त्रियांकडे तू वाकड्या नजरेने बघतोस. लाज नाही वाटत? बघून घेईन तुला. तू कुठे जाशील? जाऊन जाऊन तुला पण बघून घेईन. थँक्यू दादा. थँक्यू नको बोलू. त्या ठिकाणी जर माझी बहीण असती तर. पण ताई तुम्ही लक्षात ठेवा, आज मी होतो, उद्या कोणी नाही आलं तर कोण वाचवणार तुम्हाला. काळजी घ्या. चला येतो. त्याला काल बरोबर धरली असती तिला. तो आला ना कुठला हिरो आलेला. अरे थांब, आता येईलच ती. त्याच रोडने येते ती. अरे हे बघ, आली ते आयटम. कालचीच ना रे. कालची जीस ती. आता कुठे जाशील? भेटली अरे तावडीत. प्लीज सोडा मला. प्लीज सोडा. नाही. विकसितशील देशाकडून विकसित देशाकडे खूप वेगाने चाललंय. बलात्कार हा भरधाव वेगाने धावणाऱ्या आपल्या देशासमोर खूप मोठा स्पीड ब्रेकर आहे. करणाऱ्या लोकांची मानसिकता बदलणे खूप गरजेचं आहे. आपण स्वतःला खूप मॉडर्न समजतो, पण मेंटली मॉडर्न होण्याची गरज आपल्याबरोबर समाजाला देखील आहे.